जनप्रवास लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। जसं की आता आपण पाहत आहात कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधात महामार्गाविरोधात एक मोठं आंदोलन केलं जातं आहे। मोठं आयोजन एक आंदोलनाचं हे आयोजन केलं जातं आहे। आता आपण पाहू शकताय आमदार सदेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे, आमदार जयंत आसगावकर हे असे बडे बडे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हा एकदम मोठा फलक आपण बघू शकतो। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारचा आशयाचं इथे एक फलक झळकलेला आहे, ते घेऊनच इथे जाऊ शकताय। आपल्यासोबत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार साहेब। काय सांगू शकता आता हे मोठा मोर्चा जो आंदोलन केलेलं आहे का? नाही, हा वास्तविक हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। सरकारला काही कळत नाही का? शेतकरी महत्त्वाचा का ठेकेदार महत्त्वाचा आहे? पूर्वी जे ठेकेदार नेमलेले आहेत ते कोण ठेकेदार आहेत की इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून या केंद्र सरकारला मदत करणारे ठेकेदार आहेत। त्याला खुश करण्यासाठी जर तुम्ही शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार असाल तर आम्ही कदापि मान्य करणार नाही। शेतकरी महत्त्वाचा, ठेकेदार महत्त्वाचा नाही आहे। बरं, पर्यायी रस्ते इथं आहेत ना जायला गोव्याला, हाच रस्ता तुम्हाला कशाला पाहिजे? तर ठेकेदार हित या सरकार बघते आणि म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत आणखी एक विजय देवणे आपल्यासोबत आहे। काय सांगू शकाल या शक्तीपीठ महामार्गावर जे आंदोलन केलं जातं शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध हे सरकार आहे। शेतकऱ्यांना विरोध करणारे हे सरकार आहे आणि हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। महामार्ग रद्द झाला पाहिजे या प्रकारची अशाची माहिती इथं सांगितली जाते। या संदर्भात कोल्हापुरातले असे बडे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी दसरा चौकातून या मोर्चाची सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन आकाश कांबळेसह मी निरंजन कामत, कोल्हापूर।